आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे डिझाईन एफ ए which checks whether a given binary number is divisible by 3. तर आता आपल्याला काय सांगितलं आहे, एफ ए आपल्याला डिझाईन करायचं आहे ज्याच्यामध्ये बायनरी नंबर हा डिव्हिजिबल बाय 3 असणार आहे. बायनरी नंबर बेसिकली कसे आपण लिहितो, तर ते असतात 1 2 4 8 या फॉर्ममध्ये. म्हणजे जर सपोज इथे 0 असेल, इथे 1 असेल, इथे 0 0 असेल, त्याची व्हॅल्यू किती होते 2. बरोबर. जर फक्त 0 0 0 1 असेल तर याची व्हॅल्यू होते 1. सपोज 0 1 1 असेल तर याची व्हॅल्यू होते 3. तो हे लॉजिक तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. सो याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपला इनपुट सेट जो असणार आहे म्हणजे सिग्मा तो असणार आहे 0 आणि 1. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपल्याला स्टेट डिसाईड करायचे असतात. बरोबर. स्टेट डिसाईड करण्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे, नंबर डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे असा नंबर की ज्याला 3ने डिवाइड केल्याच्या नंतर तुमचा रिमाइंडर किती राहणार आहे 0. पण आता प्रत्येकच वेळेला नंबर असाच येईल की ज्याची रिमाइंडर 0 असेल असं होऊ नाही शकत. सो एक तर तुमचा रिमाइंडर 0 असू शकतो, किंवा रिमाइंडर 1 असू शकतो, किंवा रिमाइंडर 2 असू शकतो. आपण बेसिक या 3 कंडिशन्स सॉल्व करूया. ठीक आहे. तर मग आता जर एखादं स्टेट असेल की जे सक्सेसफुल होईल जिथे तुमचं रिमाइंडर असेल 0, सो त्यासाठी एक स्टेट लागेल. रिमाइंडर 1ला सेव्ह करण्यासाठी एक स्टेट लागेल, आणि रिमाइंडर 2ला सेव्ह करण्यासाठी सुद्धा एक स्टेट तुम्हाला लागेल. सो त्यामुळे आपण रिमाइंडर 0च्या स्टेटला म्हणूयात S0, रिमाइंडर 1च्या स्टेटला म्हणूयात S1, आणि रिमाइंडर 2च्या स्टेटला म्हणूयात S2. ठीक आहे. तर आता याची डायग्राम कशी काढणार आहोत आपण, तर आता डायग्राम काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय रिक्वायर्ड आहे, स्टेट्सची इन्फॉर्मेशन. तर स्टार्टिंग स्टेट नेहमी हे एम्प्टी असतं, ज्याला आपण S म्हणूयात. बरोबर. तर या Sमध्ये आपण नंबर ॲक्सेप्ट करणार आहोत. तर जेव्हा त्या नंबरला 3ने डिवाइड केल्यानंतर जर तुमचं इनपुट 0 असेल तर ते तुमचं फायनल स्टेट असणार आहे. बरोबर. कारण की रिमाइंडर 0 म्हणजेच तुमचं सक्सेसफुल स्टेट आहे. बरोबर. त्यानंतर एक स्टेट असं असणार आहे की ज्याच्यामध्ये तुमचं बायनरी रिमाइंडर 1 सेव्ह केलं जाणार आहे. बरोबर. सो ते असेल तुमचं स्टेट S1, ज्यामध्ये इनपुट व्हॅल्यू असेल 1. बरोबर. त्यानंतर तुमचं पुढचं स्टेट असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला रिमाइंडर 2 सेव्ह करायचा आहे, ज्याला आपण म्हणूया S2. सो बायनरी रिमाइंडर 2 म्हणजेच काय 0 1 0. बरोबर. बायनरी रिमाइंडर ना 1 2 4 असं जाणार आहे ना ही लाईन. सो बायनरी रिमाइंडर 2, त्यामुळे 0 1 0 असं याने ॲक्सेप्ट करायला हवं. सो त्याच्यामुळे S1 कडून S2 कडे एक जाईल इनपुट व्हॅल्यू 0. त्यानंतर S2 कडून तुमचं ॲक्सेप्ट केलं जाईल व्हॅल्यू 1. त्यानंतर पुढचं असेल 0 1, पुन्हा तो वापस जाईल S1 कडे 0. बरोबर. सो या पद्धतीने तुमच्या S2 स्टेटने तुमची बायनरी रिमाइंडर व्हॅल्यू 0 1 0ला ॲक्सेप्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता ही झाली तुमची बेसिक डायग्राम. पण आता प्रश्न आहे पुढे की ह्यांना एकमेकांना कनेक्टेड कसं दाखवणार, कारण बाकीच्या पण तर स्ट्रिंग वर्कआउट व्हायला पाहिजेत ना. सो त्या केसमध्ये आता जर सपोज तुमची एखादी स्ट्रिंग असेल की ज्यामध्ये जर तुमची बायनरी व्हॅल्यू असेल 3, तर 3चं बायनरी व्हॅल्यू काय येते, बेसिकली 3ची बायनरी व्हॅल्यू येते 0 1 1. बरोबर. सो त्या केसमध्ये 0. बरोबर. आणि 1ला तो कोण ॲक्सेप्ट करतोय S1. सो जर 0 1 1 जर आपल्याला रन करायची असेल तर 0 पहिल्यांदा आल्या म्हणजेच तो कुठे जाणार S0 कडे जाणार, परंतु आपली स्ट्रिंग रिमेनिंग आहे 1 1. सो त्या केसमध्ये त्याने काय करायला हवं, 1ला कोण ॲक्सेप्ट करते सगळ्यात पहिल्यांदा S1, त्यामुळे 1चं एक ट्रान्झिशन S0 पासून S1 कडे जाईल. त्याचबरोबर 0 1 1 म्हणजेच बायनरी व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे रिमाइंडर तुमचा येतो 0. सो त्यामुळे त्या केसमध्ये हा 1 पुन्हा वापस घेऊन कुठे जाईल तुमचा S0 कडे, म्हणजे 0 1 1 म्हणजेच 3चा रिमाइंडर आला 0, म्हणजे 0 1 1 या स्ट्रिंगला सुद्धा तुमचा S0 ॲक्सेप्ट करणार आहे. बरोबर. आता अजून एक कंडिशन आहे की S0 हा 0ला ॲक्सेप्ट करतो आहे, त्यामुळे कुठलीही स्ट्रिंग रन होताना
झिरोला ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर पुढे कितीही जरी झिरो झाले तर ते सगळे झिरो कुठे जाणार, सेल्फ ट्रान्झिशनमध्ये, म्हणजेच S0 स्टेटमध्ये, बरोबर. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही बायनरी रिमाइंडर 0, 1 आणि 2 यांना ॲक्सेप्ट करणारी स्टेट ट्रान्झिशन डायग्राम ड्रॉ करू शकता. आता याचं ट्रान्झिशन तुम्ही कसं दाखवणार, तुम्ही इनपुट स्ट्रिंग ॲक्सेप्ट करा. सपोज तुमची इनपुट स्ट्रिंग आहे 1001, म्हणजे त्याची आपली व्हॅल्यू काय आहे 9, बरोबर. सो आता 1001 याचं सिम्युलेशन कसं लिहिणार, 1001. सो आता आपण बघूया स्टेट वाईज कसं रन होणार आहे ही स्ट्रिंग. सगळ्यात पहिल्यांदा आहे 1. सो इनपुट स्टेटमध्ये म्हणजेच तुमच्या एसमध्ये जेव्हा 1 येतोय तो 1 तुमचा जातोय S1कडे. सो इथे स्टेट असेल तुमचं S1. त्यानंतर इथे S1मध्ये आल्यानंतर जेव्हा 0 येतो तेव्हा तो जातो S2कडे. सो या स्टेटला तुमची स्ट्रिंग जाईल S2ला. पुन्हा S2मध्ये जेव्हा 0 येईल तेव्हा तो पुन्हा जातोय S1कडे, म्हणून पुन्हा 0 आला म्हणून S1कडे तुम्ही जाल आणि प्लस पुन्हा 1 आला म्हणजेच S1 पासून तुम्हाला 1 घेऊन S0कडे जायचं आहे. सो त्यामुळे 1ला ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही पोहोचता S0ला, म्हणजेच तुमची स्ट्रिंग काय झालेली आहे, ॲक्सेप्ट झालेली आहे. आणि त्याचबरोबर DFAमध्ये जसं की डेफिनेशन महत्त्वाची आहे. सो स्टेट ट्रान्झिशन डायग्राम नंतर तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. तर हे असेल तुमचा डेल्टा ट्रान्झिशन फंक्शन. ठीक आहे. सिग्मा काय आहे आपला, सिग्मा इक्वल्स टू 0, 1, बरोबर. सिग्मा इक्वल्स टू 0, 1. त्यानंतर तुमचं स्टार्टिंग स्टेट काय आहे, तुमचं स्टार्टिंग स्टेट आहे S. तुमचं फायनल स्टेट काय आहे, तुमचं फायनल स्टेट आहे S0. ओके. आणि त्यानंतर स्टेट्स कोणते कोणते रिक्वायर्ड आहेत, Q म्हणजे स्टेट्स. तर कोणते कोणते स्टेट घेतले तुम्ही, S0, S1, S2 आणि सगळ्या स्टार्टिंगचं S स्टेटसुद्धा, म्हणजेच S0, S1, S2. सो टोटल स्टेट किती झाले तुमचे, 4. सो या पद्धतीने तुमची DFAची डेफिनेशन पण झाली, बरोबर. आता त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे तुमचा स्टेट ट्रान्झिशन टेबल. तर स्टेट ट्रान्झिशन टेबल नेहमी कसा असतो, तर तुमचे इनपुट व्हॅल्यूज वरती लिहिल्या जातात आणि तुमचे स्टेट्स खाली लिहिले जातात. ओके. तो आता स्टेट काय काय आहेत आपले, S0, S1 आणि S2, बरोबर. त्यातलं S स्टेट आहे स्टार्टिंग स्टेट आणि S2 स्टेट आहे तुमचं फायनल स्टेट. ओके. सो त्याला तुम्ही असं फायनलही दाखवू शकता. इनपुट व्हॅल्यू आहे तुमची 0 आणि 1. सो Sमध्ये जेव्हा 0 येतं तेव्हा तुम्ही कुठे जाता, तर ह्या केसमध्ये तुमची ट्रान्झिशन डायग्राम ऑब्झर्व करा. ट्रान्झिशन डायग्राममध्ये Sमध्ये 0 येतो तेव्हा तुम्ही S0मध्ये जाताय. सो स्टेट ट्रान्झिशन टेबलमध्ये सुद्धा Sमध्ये 0 आला की तुम्ही S0मध्ये जाता. जेव्हा Sमध्ये 1 येतो तेव्हा तुम्ही जाता S1कडे. आता S0मध्ये जेव्हा 0 येतो तर इथे बघा, S0मध्ये जेव्हा 0 येतोय तर तुमचं सेल्फ ट्रान्झिशन आहे, बरोबर. सो त्यामुळे S0मध्ये जेव्हा 0 येतोय तेव्हा तुमचं सेल्फ ट्रान्झिशन म्हणजे तुम्ही S0मध्येच राहता आणि 1चं ट्रान्झिशन S0 पासून 1चं ट्रान्झिशन कुठे जात आहे, S1कडे, बरोबर. सो तुमचं S0 पासून 1चं ट्रान्झिशन येईल S1. त्यानंतर S1 कडून 0चं ट्रान्झिशन जात आहे तुमचं S2कडे आणि S1 कडून 1चं ट्रान्झिशन जात आहे तुमचं S2मध्येच. ओके. सॉरी, S1 मधून 1चं ट्रान्झिशन तुमचं जात आहे S0मध्ये, बरोबर. आणि आता वेळ आहे फायनल स्टेटची. तर फायनल स्टेट आहे तुमचं S0, बरोबर. सो S0 कडून आपण लिहिलं, ॲक्च्युली हे फायनल स्टेट आहे, मी चुकून तुम्हाला हे सांगितलं. S2 हे एक जस्ट स्टेट आहे. तर S2 स्टेटमधून 0चं ट्रान्झिशन कुणाकडे जात आहे, S1कडे. आणि S2 स्टेटमधून 1चं ट्रान्झिशन कुणाकडे जात आहे तुमचं S2मध्येच. सो यावेळी तुम्ही स्टेट ट्रान्झिशन टेबलसुद्धा त्याचा लिहू शकता. सो या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येईल.